टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी मे महिन्यात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलंय। आपण आता एका शेताच्या बांधावरती आहोत आणि या शेतकऱ्यांनी तिळाचं उत्पादन घेतलं होतं आणि हे बघा आपण पाहू शकतो या ठिकाणी हे तिळाचं पीक आहे। या 10-11 दिवस पडलेल्या पावसाने ह्याच्यावरती कीड जी आहे ती आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पांढरा असणारा तीळ काळा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच हा 7 एकरचा प्लॉट आहे ह्या शेतकऱ्याचा। आता शेतकरी आपल्या बरोबर आहेत, मला सांगा किती एकरचा प्लॉट आहे हा? हा माझा प्लॉट 7.5 एकरचा प्लॉट आहे। त्याच्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की पेरणीचाही किंवा केलेला खर्च सुद्धा निघतो का नाही अशी कंडिशन झालेली आहे। कारण काढणीला आलेलं पीक या मान्सूनपूर्व पावसामुळं नुकसान झालेलं आहे, काळा पडतोय, ज्याचा आज मार्केट रेट सुद्धा कमी झालेला आहे। आता हे काळे पडलेलं जे पीक आहे ह्याच्यात म्हणजे हा घेतला जात नाही का, विक्री होणार नाही का? हा काळा पडलेला विक्री होणारच नाही, त्याच्याच पटीचा तो पुढचा व्यापारी तसा भाव मागणार। बर, मग त्याच्यातून अपेक्षित उत्पन्न तर मिळणारच नाही आणि ते झालेलं नुकसान त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याचा पेरलेला खर्च निघणार नाही। आणि आज अशी परिस्थिती आहे मान्सूनपूर्व पावसामुळं ते पीक काढायला सुद्धा मजूर मिळत नाहीत। मजूर नाही मिळाल्यामुळं तो फुटायला लागलेला आहे। बर, आणि खाली गळून चाललाय आणि आज अशा पद्धतीने अशा पद्धतीने काळा पडलेला आहे। अच्छा, त्याच्यामुळे त्याला मार्केट रेटच मिळत नाही। मार्केट रेट नाही मिळाला तर त्याचं अपेक्षित उत्पन्न जे होतं ते मिळणारच नाही। पण तुमचं आता हे तीळ आहे तर तिळाच्या व्यतिरिक्त दुसरं काय होतं? कोथिंबीर वगैरे काय आहे? हो, कोथिंबीर आहे, मूग आहे, भुईमूग आहे। हे सगळ्याचं नुकसान झालं? नुकसानच आहे, टोटल नुकसान आहे। प्रत्येक वर्षी ह्या दिवसामध्ये अशी परिस्थिती असते का, काय असते? आज माझं वय जवळजवळ 54 वर्ष आहे। मी तर पहिल्यांदा बघतोय की मान्सून पूर्व आणि मे मध्ये एवढा पाऊस पडलाय, कधीच नाही। याच्या आधी मला तर आठवत नाही, कळतंय असं तर आठवत नाही। आता हे नुकसानीचं काय, तुम्ही नुकसान सहनच करणार का काय? पंचनामा वगैरे काय? पंचनामा वगैरे कृषी विभागाला माहिती असेल किंवा गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक यांना माहिती असेल, त्यांनी जर पाहिलंच असेल तर त्यांनी येऊन बघावं आणि काय शेतकऱ्याला निदान काढलेला खर्च किंवा त्या पिकाचा केलेला खर्च तरी मिळावा अशा तुमची अपेक्षा आहे? अपेक्षा असतेच, प्रत्येक शेतकरी अपेक्षा थोडी बहुत तरी ठेवतोच। कारण त्या क्षेत्रात त्यानं आपल्या कुटुंबाचा किंवा मुलाबाळाचा काहीतरी त्यांच्या शिक्षण म्हणा किंवा कुठलीही खर्च असतो, अशी म्हणजे अपेक्षा असते, तुमची अपेक्षा। आज एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत आणि धाराशिव मध्ये हा एकाच ठिकाणी नाही तर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्याचं अशा पद्धतीनं नुकसान झालंय आणि प्रत्येक शेतकऱ्याची अशी मागणी आहे की प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि काही ना काही ह्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।